प्रेक्षक हो नमस्कार. मराठी ऑल अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. घरातील या वस्तू कधीही संपू देऊ नका, अन्यथा येईल विघ्न. मित्रांनो, आपल्या घरामधल्या स्वयंपाकघरातल्या काही अशा गोष्टी असतात की ज्यांचे संबंध हे थेट आपल्या भूत भविष्य वर्तमानाशी असतात. वास्तुशास्त्र आणि नीतिशास्त्रामध्ये याविषयी सखोल वर्णन केलं गेलेलं आहे. शास्त्रामध्ये देखील सांगितलं गेलंय की आपल्या स्वयंपाकघरातल्या दैनंदिन वापरातल्या अशा काही गोष्टी असतात की ज्या आपल्या भविष्यातील घडणाऱ्या गोष्टींचे संकेत देतात. तर काही गोष्टी संपल्यानंतर आपल्या घरामध्ये काही विपत्ती देखील येऊ शकते. तर आजच्या भागामध्ये आपण अशाच काही गोष्टी पाहणार आहोत ज्या आपल्याला घरातून कधीही संपू द्यायच्या नाहीयेत, अन्यथा आपल्याला कोणत्या परिणामांना सामोरं जावं लागू शकतं हे देखील आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मात्र अजूनही तुम्ही मराठी ऑल अपडेट या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी मराठी ऑल अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. चला तर मग पाहूयात स्वयंपाकघरातल्या कोणत्या गोष्टी आपण कधी संपू द्यायच्या नाहीयेत. पहिली गोष्ट म्हणजे मीठ. खरं तर मिठाचा डब्बा हा कायम भरलेला असावा असं शास्त्र सांगतं. मीठ थोडं शिल्लक असेल, बरणीच्या तळाशी गेलं असेल तर लगेचच संपण्याआधी घरात आणा, अन्यथा मीठ संपल्यानंतर घरामध्ये नकारात्मकता येते. घरातली जी काही नकारात्मकता आहे ती घालवण्याचं काम घरातील मीठ करत असतं. मात्र जर मीठच संपलं तर घरातली नकारात्मकता वाढते आणि मग घरामध्ये नकारात्मक गोष्टी घडू लागतात. दुसरी गोष्ट म्हणजे हळद. कोणत्याही शुभ कार्यात कुंकवाबरोबर हळदीला देखील तेवढंच महत्व आहे. लग्नाआधी तर हळदीचा सहज एक चांगला प्रोग्राम असतो, त्यामुळे कधीही घरातील हळद संपू देऊ नये असं शास्त्र सांगतं. जर घरातली हळद संपली तर कोणत्याही शुभ कार्यामध्ये विघ्न येतं, तर कधीही घरातील हळद संपू देऊ नका. तिसरी गोष्ट म्हणजे तांदूळ. तांदूळ हे अत्यंत शुभ मानलं जातं. आतून आणि बाहेरून तांदूळ जसे आहेत तसे असतात, त्यामुळे तुमच्या विचारांना देखील तशीच झळाळी तांदळामुळे मिळत असते. तांदूळ देखील तुमच्या घरात संपण्याच्या आधीच आणून ठेवा. तांदूळ जर संपले तर दरिद्रता येते, घरामध्ये नकारात्मक शक्तींचा वास वाढतो आणि मग नकारात्मक गोष्टींना चालना मिळते. चौथी गोष्ट म्हणजे पीठ. ज्वारीचं किंवा गव्हाचं जे काही तुम्ही पीठ दररोज वापरत आहात ते देखील लवकर संपलं किंवा संपू देऊ नका. संपण्याच्या आताच पुन्हा दळून आणून ठेवा किंवा विकत आणत असाल तर विकत आणा. पीठ संपल्यानंतर घरातील मानसन्मानास धोका पोहोचतो किंवा हानी पोहोचते असं म्हणतात. त्यामुळे या 4 गोष्टी कधी घरातून संपू देऊ नका.